एथा गरम दुच्छनं उठ्ठी समति विजति एवं अभावती चित्तम रागो समति विजंती। ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी सतत पडत राहते, तसेच ध्यान धारणा न करणाऱ्याच्या चित्तात मनात राग निर्माण होतो। जर एखादा घर चांगल्या पद्धतीने शाकारला नसेल, चांगल्या रीतीनं जे कौलाचे घर राहत होते आधी, जसं जर त्याला जर आधी व्यवस्थित जर शाकारलं तर त्याच्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तो पाऊस कसा घराच्या आतमध्ये शिरतो, पण ते जर व्यवस्थित शाकारलं असेल तर पाऊस आतमध्ये पडत नाही। त्याच पद्धतीने मनुष्य जर ध्यान धारणा साधना करत असेल तर जे विकार आहेत चित्ताचे, राग द्वेष मोह, हे विकार मनुष्याच्या चित्ताच्या आत प्रवेश करत नाही। पण जर तो व्यक्ती ध्यान धारणा साधना करणारा नसेल तर त्याच्या चित्तामध्ये हे सर्व विकार उत्पन्न होतात। गाच्यावर आधारित कथा। राजकुमार सिद्धार्थ गृहत्याग केल्यावर सतत 6 वर्ष खडतर ध्यान साधना तपश्चर्या केली व त्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले। आपण पाहलं भगवान बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये सुद्धा की कशा पद्धतीने गृहत्याग केल्याच्या नंतर सतत भगवान बुद्ध 6 वर्षापर्यंत कठोर अशी तपश्चर्या करतात आणि त्या तपश्चर्येमध्ये ते अन्नाचा त्याग करतात। अन्नाचा तांदळाचा एक दाणा ज्याप्रमाणे चिमणी पक्षी दाणा टिपतात त्याप्रमाणेच भगवंत सुद्धा एका दाण्यावरती हे जीवन जगतात। तर 6 वर्षाची कठीण अशी तपश्चर्या करून त्याच्यानंतर त्या कुठल्याही पद्धतीचा लाभ भगवंताला होत नाही। मग भगवंताच्या लक्षात येते की ज्या मार्गाने आपण चाललोय तर कदाचित तो मार्ग चुकीचा, मग योग्य मार्ग काय, तर ते योग्य मार्गाच्या शोधात भगवंत बुद्धगयाच्या दिशेला जातात। त्या ठिकाणी त्यांना पिंपळ वृक्ष दिसतो, त्या पिंपळ वृक्षाच्या खाली बसून मग ते ध्यान करतात आणि तिथेच मग त्यांना सम्यक संबोधी प्राप्त होते। या 6 वर्षाच्या कालखंडात महाराज शुद्धधनाला पुत्राच्या वियोगामुळे व सिद्धार्थाची पत्नी यशोधरेला पतीच्या वियोगामुळे किती दुःख कष्ट व यातना झाल्या असतील याचे वर्णन करणे कठीण आहे। त्यांनी सिद्धार्थाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला। एके दिवशी 2 व्यापाऱ्यांनी सिद्धार्थांना पाहिले आहे ते आता राजकुमार राहिले नसून सम्यक संबुद्ध बनले आहेत आणि कपिलवस्तीच्या रस्त्याने येत आहेत असे सेवकांद्वारे यशोधरेला समजले। जेव्हा भगवंतांनी गृहत्याग केला त्याच्यानंतर जे दुःख भगवंत म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या परिवाराला सोसावे लागले, की त्यांची माता असेल, पिता असेल, पत्नीचं हे दुःख शब्दामध्ये न सांगता येण्यासारखं होतं। अनेक दिवसापर्यंत, अनेक महिन्यापर्यंत किंवा अनेक वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाला शोधण्याचे प्रयत्न हे राजा शुद्धधनाने केले, पण त्याचा कुठलाही पद्धतीचा लाभ त्यांना झाला नाही। मग असेच जे 2 व्यापारी होते ते कुठले शाक्य नगरीचे 2 व्यापारी होते, ते व्यापार करण्यासाठी बाहेर गेले होते। आता व्यापार करून ते परत शाक्यांच्या नगरीमध्ये म्हणजे कपिल वस्तूमध्ये चालले होते। त्या कपिल वस्तूला जात असताना मनामध्ये त्यांना सिद्धार्थ गौतम हे दिसले, पण आता ते सिद्धार्थ गौतम राहिले नसून ते सम्यक संबुद्ध झाले आणि सम्यक संबुद्ध झालेले पाहून त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि परत ते कुठे गेले, शाक्याच्या नगरीत म्हणजे कपिल वस्तूला ते आले। कपिल वस्तूला आल्याच्या नंतर ते यशोधरेला भेटले। त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला सिद्धार्थ गौतम ते दिसले, पण आता ते सिद्धार्थ गौतम राहिले नाही, तर ते आता कोण सम्यक संबुद्ध झालेले आहे। या पद्धतीने यशोधरेला सांगतात, यशोधराला ते समजते। मग आता यशोधराला समजल्यानंतर तेव्हा यशोधरेने त्रपुष नावाच्या व्यापाऱ्याला महालामध्ये बोलाविले। तो व्यापारी म्हणाला की आम्ही त्यांना स्वतः पाहिले आहे, ते गावोगाव उपदेश करतात आणि
लोक त्यांचे अनुसरण करून सुख आणि शांती प्राप्त करून घेतात. आणि यशोधरेला ते अजून काय सांगतात की आम्ही त्यांना पाहिले ते काय करतात, ते गावोगावी जाऊन उपदेश करतात आणि ते जे उपदेश करतात लोक तो उपदेश श्रवण करतात आणि त्या उपदेशाचं अनुकरण करतात, त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करतात आणि त्याचं आचरण करून काय करतात, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ते प्राप्त करतात. सुख आणि शांतीचा लाभ त्यांना आपल्या जीवनामध्ये होतो. त्यानंतर भल्लिक यशोधरेला म्हणाला की आता त्यांना बुद्ध नावाने संबोधित करण्यात येते. दुसऱ्या व्यापारीत काय सांगतो की आता त्यांना सिद्धार्थ गौतम नाही म्हणत, तर त्यांना कुठल्या नावाने बोलवले जाते, कुठल्या नावाने ओळखले जाते, बुद्ध. बुद्ध या नावाने त्यांना ओळखले जाते. ते लोकांना पंचशील, 10 पारमिता, मध्यम प्रतिपदा, आर्य सत्य व अष्टांग मार्गाची धम्मदेशना करतात. सर्वप्रथम त्यांनी पंचवर्गीय भिक्षूपैकी प्रथम कौंडिन्य नावाच्या शिष्याला व नंतर महाना, भद्रिक व वप्प आणि अश्वजित यांना प्रवचन दिली. तो त्यांना सांगतो की कशा पद्धतीने भगवंत हा कुठल्या गोष्टीचा उपदेश देतात. भगवंत ते सर्वात पहिल्यांदा लोकांना पंचशील देतात, 10 पारमिता देतात, सोबतच मध्यम प्रतिपदा, आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा उपदेश ते देतात. त्याच्यामध्ये त्यांनी जे सर्वात पहिले जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये कौंडन्याच्या नंतर महाना, भद्रिक, वप्प आणि सर्वात शेवटी अश्वजित यांना त्यांनी दीक्षा दिली. ते सर्व ज्या घटना त्यांना माहिती पडल्या भगवंताला भेटून ते सर्व ते यशोधरेला सांगतात. राजगृह जवळी यष्टीवन तेथे राजा बिंबिसार व त्याचा सर्व परिवार त्यांना शरण आलेला. आणि सोबतच ते काय सांगतात की राजा प्रसन्नजित सुद्धा भगवान बुद्धांना शरण आलेला आहे. कुठे? राजगृहाजवळ जे यष्टीवन आहे, जे यष्टीवन आहे त्या ठिकाणी राजा बिंबिसार सुद्धा हा भगवान बुद्धाला शरण आलेला आहे. असे प्रतिपादन करून तो व्यापारी निघून गेला. शुद्धोधन राजाने ऐकल्यावर 9 दूतांना तथागतांना आणण्यासाठी पाठविले. आणि यशोधरा सर्व कोणाला सांगते? राजा शुद्धोधनाला सांगते. जेव्हा राजा शुद्धोधनाला या सर्व गोष्टी माहिती पडतात तेव्हा राजा शुद्धोधन 9 दूतांना भगवंतांना बोलवण्यासाठी पाठवतात. पण काय होते, 9 दूतांना पाठवल्याच्या नंतर शुद्धोधनाने सचिवाच्या पुत्राला 9 दूतांना पाठवल्याच्या नंतर परत तिथे गेल्यावर तथागताच्या उपदेशाने भारावून जाऊन ते संघामध्ये सामील झाले. 9 दूतांना पाठवलं तर खरी, पण त्यापैकी एकही परत आला नाही. तो जायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे आणि उपदेश ऐकला की भगवंताला ती याचना करायची, भगवंत तर तुमच्या संघामध्येच आम्हाला दीक्षा दे. अशा पद्धतीने जे 9 दूत गेले त्याच्यापैकी एकही परत आला नाही. ते सर्व संघामध्ये सामील होऊन भगवंतांचे भिक्षू संघांमध्ये ते सामील झाले. त्यानंतर शुद्धोधनाने सचिवाच्या पुत्राला व सिद्धार्थाच्या बालमित्राला पाठवले. यानंतर जो सचिवाचा पुत्र होता आणि तो सिद्धार्थ गौतमाचा लहानपणचा मित्र सुद्धा होता, आता त्याला पाठवण्याचा निश्चय राजा सिद्धार्थ या ठिकाणी करतो आणि त्याला पाठवतो. तिथे गेल्यावर तेही भिक्खू बनले, परंतु वेळ पाहून त्यांनी सिद्धार्थाला कपिल वस्तूला येण्याविषयीचा राजाचा निरोप सांगितला व त्यांनी विनंती केली. बुद्धांनी ही विनंती मान्य करून कपिल वस्तू नगरीकडे प्रस्थान केले. तिथे गेल्याच्या नंतर जो भगवंताचा हा बाळ मित्र होता तो जातो, भगवंताचा धम्म उपदेश ग्रहण करतो आणि ग्रहण केल्याच्या नंतर तो सुद्धा भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये दीक्षित होतो, प्रवचित होतो. पण मात्र जो राजाने त्याला संदेश दिलेला तो संदेश तो विसरत नाही. तो वेळ पाहतो आणि वेळ पाहून तो भगवंताला सांगतो की मी नेमके इथे आलो कशासाठी होतो. जो राजाने या ठिकाणी संदेश पाठविला होता की माझा पुत्र जो की आता बुद्ध झालेला आहे त्याला कपिल वस्तूमध्ये घेऊन ये, या
किंवा त्याला इथे कपिलवस्तूला येण्याची विनंती कर. या पद्धतीने तो निरोप घेऊन येतो आणि तो भगवंताला विनंती सुद्धा करतो की आपण कृपा करून कपिलवस्तूला चालावं. आणि भगवंत त्याची विनंती मान्य करून कपिलवस्तूला निघण्यासाठी प्रस्थान करतात. आपल्या शिष्यासह कपिलवस्तू जवळील वनातच ते थांबले. दुसऱ्या दिवशी नगरीत संघासह भिक्षाटन करताना पाहिल्यावर शुद्धोधन तथागताला म्हणाले की तुला आणि तुझ्या संघाला मी सहज अन्न पुरवू शकेन, हे तुला माहित नाही का? त्यावर तथागतांनीही माझ्या संघाची प्रथा असल्याचे सांगितले. तसेच भगवान बुद्ध पित्याला म्हणाले, तर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरणात सत्यासाठी उघडे कराल, सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्म मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद मिळेल. हाच प्रसंग आपल्याला असाच्या असा भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. भगवान म्हणजे बोधिसत्वांनी, डॉक्टर आंबेडकरांनी ही स्टोरी भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये सुद्धा सांगितली. या ठिकाणी भगवंत कपिलवस्तूला येतात आणि तिथे एका वनामध्ये थांबतात. ते वाट पाहतात. कदाचित त्यांना कोणीतरी आमंत्रित करेल भोजन दानासाठी, पण कोणीही भोजन दानासाठी त्यांना आमंत्रित करत नाही. मग जो वेळ आहे विष्णूच्या भोजन दानाचा तो वेळ होतो आणि भगवंत त्या वेळेवर भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये निघतात. ही गोष्ट राजाला पडते की सिद्धार्थ गौतम बुद्ध, जो की आता बुद्ध झालेला आहे, तो काय करतात? नगरामध्ये भिक्षाटन करतात. जसं त्याला कळतं तसाच तो आपली जो रथ आहे तो रथ काढतो आणि सरळ कुठे येतो? बुद्धांच्या जवळ येतो आणि बुद्धांना काय म्हणतो? रागाच्या भारामध्ये, तुला आणि तुझ्या संघाला मी सहज भोजन करू देऊ शकेल, एवढी तर संपत्ती तुझ्या पित्याकडे आहे, हे तुला माहित नाही का? त्यावर सिद्धार्थ म्हणजे बुद्ध त्यांना उत्तर देतात, भिक्षाटन करणं हे तर माझ्या संघाची प्रथाच आहे. या पद्धतीने त्यावर भगवंत उत्तर देतात. आणि पुढे भगवंत त्यांना म्हणतात, आपल्या पित्याला म्हणतात, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, जे सुख स्वप्न आहे, जे राजा असल्याचा जे अभिमान आहे, जे हे आपण आपल्या स्वप्नांमध्ये अडकून पडलेले आहे, तर आपण आपल्या सुख स्वप्नातून जर बाहेर पडा तर निश्चित आपल्या अंतःकरणासाठी आणि सत्यासाठी उघडे कराल. कसं सत्यासाठी? की संपूर्ण जे काही आहे ते सर्व कसं आहे? शेवटी नष्ट होणार, काही हे राहणार नाही, शेवटी सर्व काही संपणार आहे. जर आपण हे सर्व सत्य जाणार, म्हणजे अनित्याचा सिद्धांत त्या ठिकाणी समजून सांगतात भगवंत राजा शुद्धोधनाला, आपल्या पित्याला, तर भगवंत त्यांना सांगतात की निश्चितच जर आपण सत्यासाठी आपण हे अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्म मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत आनंद मिळेल. त्यानंतर बुद्ध यशोधरेच्या दालनात गेले. सारिपुत्त आणि मोगलाई यांना सोबत घेताना त्यांना म्हणाले की मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्यापही मुक्त नाही. ती दुःखी आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातनाही होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तरी तुम्ही तिच्या आत येऊ नये. भगवान बुद्धांनी जेव्हा यशोधरेच्या दालनात प्रवेश केला तेव्हा ती इतकी प्रेम विभोर झाली की ती तिला स्वतःला सावरू शकली नाही. सिद्धार्थ भगवान बुद्ध आहेत हे विसरून तिने तथागतांचे पाय धरले व एक सारखे रडू लागली. नंतर बाजूला शुद्धोधन असल्याचे पाहून विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. त्या प्रसंगी तथागतांनी ही गाथा म्हटली. तर या ठिकाणी जो हा प्रसंग आहे पूर्णपणे आपल्याला भगवान बुद्ध त्यांच्या धर्मामध्ये जसे जसे या ठिकाणी उचललेला दिसतो. भगवान बुद्ध त्यांच्या धर्मामध्ये हा प्रसंग जसे तसा उचललेला आहे इथला. त्यानंतर आपण पाहतो भगवंतांना ते हा उपदेश जेव्हा भगवंत त्यांना करतात त्यांच्या पित्याला, तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, दुसऱ्या दिवसाचं आमंत्रण देतात, कारण की त्या दिवसाचं भिक्षाटन त्यांनी केलेलंच राहते.
म्हणून राजा शुद्धदेव त्यांना दुसऱ्या दिवसाचं आमंत्रण आपल्याकडे देतात. भगवंत दुसऱ्या दिवशी वेळेवर जी भोजनाची वेळ आहे त्या वेळेला जातात. तिथे सर्व लोक हजर राहतात भोजन करण्यासाठी देण्यासाठी. पण त्या ठिकाणी यशोधरा मात्र ही राहत नाही. पण तेव्हा भगवंत प्रश्न करतात की यशोधरा कुठे? तर राजा तिला सांगतो की यशोधरा ही तिच्या दालनामध्ये आहे. मग सिद्धार्थ आपल्या सोबत सारिपुत्त आणि मुद्गला दोघांना घेतात आणि तिच्या दालनामध्ये शिरतात. आणि दालनामध्ये शिरण्याआधीच ते मुद्गला आणि सारिपुत्तला सांगतात की मी या भवचक्रातून पूर्णपणे मुक्त आहे. मला सर्व गोष्टी सर्व सत्य समजलेलं आहे. पण यशोधरा या सर्व गोष्टीतून मुक्त नाही आहे. ती अजूनही दुःखी आहे. ती अजूनही कष्टी आहे. म्हणून जर तिने ह्या दुःखाच्या भारात कष्टाच्या भारात पवित्र अशा बुद्धाला स्पर्श केला तरी आपण लोकांनी तिला रोखू नये. या पद्धतीने ते आधीच दोघांनाही सांगतात. आणि जेव्हा ते दालनामध्ये प्रवेश करतात ज्या पद्धतीने भगवंत त्यांना सांगतात तसंच होतं. ती भगवंताला पाहत्या क्षणी जे तिच्या आतमध्ये शिरलेलं इतक्या वर्षाचं दाटून गेलेलं दुःख आहे ते पूर्णपणे बाहेर निघायला सुरू होते. ते भगवंतांचे चरण स्पर्श करते आणि चरण स्पर्श करून रडू लागते. म्हणजे आपल्या अश्रूंनी ते भगवंताचे पूर्ण चरण हे धुवून टाकते. या पद्धतीने या ठिकाणी ती घटना या ठिकाणी घडते. तर या प्रसंगी व्यक्तीच्या मनामध्ये सतत चांगले वाईट क्रोधयुक्त द्वेषयुक्त इत्यादी भावांचे विचार येत असतात. परंतु ज्याप्रमाणे शाकारलेल्या घरात पाणी शिरत नाही त्याप्रमाणेच प्रत्येकाने आपल्या मनाला ध्यान धारणेने संयमित करून वाईट विचारांना मनात प्रवेश देऊ नये. जर आपण या पद्धतीने जीवन जगलो तर आपल्या मनामध्ये जर आपण ध्यान साधना ध्यान विनय जर हे सर्व गोष्टी करत राहिलो तर आपलं मन मजबूत होते. जे या सृष्टीचं खरं सत्य आहे ते सत्य आपल्याला कळून चुकते. जर आपण मरणानुस्मृती करत राहिलो तर आपल्याला कळून चुकते की शेवटी हे संपूर्ण जीवन का सर्व नष्ट होणार आहे. काहीही टिकणार नाही आहे. माझं जीवन हे आज आहे. इथून थोड्या वेळाने राहणार की नाही, इथून तासभराने राहणार की नाही, आज आहे उद्या राहणार की नाही. या पद्धतीने मरणाचं सत्य आपण जाणतो तेव्हा याच्यामधून जे कुठल्याही गोष्टीमध्ये रस घेतो आपण तो रस आपला सोडतो. ते सर्व गोष्टी आपल्याला जाणतो. जेव्हा आपण आनापानासाठी करतो तेव्हा आपलं चित्त हे एकाग्र होतं. जेव्हा आपण मैत्री साधना करतो तेव्हा मैत्रीचं जे बल आहे ते मैत्रीचं बल आपलं जागृत होतं. सर्वांच्या प्रति प्रेम भाव मैत्री भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. या पद्धतीने भगवंत म्हणतात की जो व्यक्तीचं घर आहे मन आहे ते योग्य प्रतीने ध्यान साधना करत राहतो तर ते योग्य प्रतीने साकारला जातं. त्याच्यामध्ये कुठलाही राग द्वेष मोह हा त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही. तो त्याच्यापासून पूर्णपणे मुक्त झालेला राहतो. तर या पद्धतीने कथा या ठिकाणी सांगितली गेली. यानंतर देवदत्ताची कथा ही आपण बघूया उद्याला.